नशीब ऐनवेळी या हरीशच्या घरी यायचं तरी सुचलं, नाहीतर आपण तर रस्त्यावरच आलो असतो ना. ये कर अजून तुझ्या मित्राला मदत. हाऊस आहे ना तुला. बघा आता आपल्या कर्माची फळ. हे बघ. पण मला सांग, त्या आमदाराच्या माणसांनी खरंच आपल्या घराची एवढी वाईट अवस्था केली आहे? ह्याच्यापेक्षा वाईट फक्त फरशा फोडायच्या बाकी ठेवल्यात ते. बाकी सगळ्या घराची नासधूस करून ठेवली. एक गोष्ट जागेवर ठेवली नाही तर काय, आपला जीव वाचला हेच महत्वाचं. मग आता काय करायचं? आता काय करायचं, मी काही करणार नाहीये. आणि आपलं परत घरी पण जाणार नाही. काय सांगता तर त्या आमदारीची माणसं तिथे असली तर परत मार नाही खाणार मी. आपण फक्त मदत केली तर आपली अशी अवस्था केली आहे. हरीश त्यांना सापडला तर त्याच्या तर मौतीलाच जायला लागेल. थांबतो मी, उचलतो. थांबतो. एक मिनिट, काय बोललास तू? म्हणलं त्याच्या मौतीला जायला लागेल आपल्याला. उगाच असं काहीतरी बोलू नकोस रे तू. सॉरी सॉरी, मित्राला बोललो लगेच वाईट वाटलं. सॉरी 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 सॉरी. नाही पण ऐक ना, इथे तुम्ही कम्फर्टेबल नाही. ते काय ते मित्र बावळे तुझा हरी इथे हिडन कॅमेरा लावले असतील ते. सांगायचं ना मोबाईल पाहिजे म्हणून. सांगितलं असतं तर तू दिला असतास. का नसतं दिलं? ए मला सांग, सिम कार्ड टाकलंस ना? टाकलंय, पण तुला काय करायचं काय? एक मिनिट, तू फोडू बिडू नको. आता दत्तूने आपले फोन फोडल्यात, आता नवीन घेतले. बावळटच का तू? फोडत नाहीये मी फोन. त्या मनालीच्या वडिलांनी बाहेर काय नान पेटवलंय बघू तरी दे. कसं काय? लाईव्ह टीव्ही. हा टीव्ही. हा बरोबर. नमस्कार, मी कल्पना अरुण मातीमोल, यांची बायको. आणि तुम्ही ज्या व्हिडिओ बद्दल आता बोलत होता, ज्या बांगड्यांबद्दल बोलत होतात, त्या या बांगड्या आहेत. मीच बाथरूम मध्ये होते. अरे यार, ना मनालीच्या आईने सगळा घोळ घातलाय. काय गरज काय होती रे त्यांची बाजू घ्यायची? आणि एवढं कसलं प्रेम तू चाललंय? तूच त्यांना फोन करून विचार आता. तुका खरंच फोन लावते का त्यांना? त्यांना फोन लावत नाहीये, हरीशला लावते. विचारू तरी ते कुठे? तू थांब जरा. खिडकीच्या काचेवर काही थेंब उघळत होते. पाऊस पडून गेला तरी ते कोणासाठी तरी वाहत होते. मी खिडकीमध्ये लटकतोय. देवा, असाच मला असू दे. मिस कॉल देऊन तुम्हाला वर का बोलवतोयस? गे माय फेडीनं पांग सारे. आरतीला बोलवीन चंद्र सूर्य तारे. तुझे चंद्र सूर्य तारे मला नकोय. तू हवायस मला तू. मी काय आयुष्यभर असाच राहणार आहे का? जाऊ दे ना मला. हरीश दादांची हॉलमध्ये मीटिंग चालू आहे, ती झाली ना की मग तुझा. तोवर मी असं तिथे जिवंत राहणार आहे का? हरीश प्लीज 10 मिनिटं माझ्यासाठी ना, प्लीज. तुझ्यासाठी 10 मिनिटं काय, आयुष्यभर राहायला तयार आहे ग. पण मी असं इथून जर खाली मरणार नाहीस. हातपाय तर नक्कीच मोडतील ना ग. मोडू दे. मग तुम्हाला आयुष्यभर असाच सांभाळणार आहेस का? हो, आणि मी आहे ना म्हणूनच तुला हो म्हणाले. दुसरी कोणी असती ना तर नाही म्हणून सरळ निघून गेली असती. हे बरं आहे, तू अगदी माझ्या आईसारखं टिपिकल बोलतेस. आईचं बाबांची भांडण झालं ना तर ती पण बाबांना असंच काहीतरी बोलत असते. ए मनाली. हो आई, आले. हरीश ऐक ना, आई हाक मारते, काय म्हणते ते मी फक्त बघून येते. हरीश थांब, आलेच मी. ए मना. अरे यार, हा फोन नाही उचलत आहे. गेला असेल पळून. त्या मनालीच्या वडिलांनी त्याला पकडलं तर नसेल ना? कशावरून? फोन उचलत नाहीये ह्याच्यावरून. पण तो मुद्दाम फोन उचलत नसेल कशावरून? नाही, तो असं नाही करणार. नक्कीच कुठल्या तरी संकटात असेल.
हा तो संकटात आणि आपण इकडे मस्त सुखात होत नाही का? हा बोलले अजून किती दिवस असं पळून पळून जगायचं आपण ग? त्या हरीशमुळे सगळं होत आहे. तो हरीश आपल्या लाईफ मध्ये आला आणि लाईफ बरबाद झाली आपली. जसं की आधी सगळं नीट सुरळीत चालू होतं ना. म्हणजे मी काय त्रास देत होतो तुला? मी असं म्हणाले का? आणि मला सांग ना, असलं काय सुख होतं आपल्या आयुष्यात? म्हणजे पण त्यात माझा काय दोष आहे? म्हणजे काय माझा दोष आहे? उगाच वाद घालू नको माझ्याशी. पण मी वाद घालतच नाहीये. मग हे काय भजन करतेस? ठरलं. तू बोल. बर, आपण दोघं इथून पुढे कसल्याच फंदात पडायचं नाही आपण भले आणि आपली लाईफ बोली. बरं ऐक, आता हे सगळं घर आवरूया आणि मग काहीतरी खाऊन घेऊया. अरे बघ ना, हा हरीश कसा राहत असेल या घरात. हा? जाऊ दे, आपल्याला काय करायचं? त्याचं घर आहे, तो बघेल काय आवरायचं बिवरायचं. चल आपण खाऊन घेऊ. एक मिनिट, आता आपण राहतो ना इथे? हा, मग त्याला काय होतंय? चल आवरायला घे. धर 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 हे. धर. चल. अरे यार पल्ले, तू पण ना. मी एवढं नाही आवरणार आहे. हा. विरोधकांनी काय बी केलं तरी त्यांचा डाव हाणून पाडू शकतो मी, पण घरातच संशय वाईट वाटतं मला. दादा खरं बोलताय तुम्ही? अबो खरंच बोलतो, विचार तुझ्या आईला. आई खरंच खरं बोलतायत का दादा? माझा विश्वास आहे तुमच्यावर. तुम्ही असं कधीच करणार नाही, नाही का? अगं आई हे तू बोलतीयस. माझा काही गैरसमज झालेला नाहीये. ती बाई वेगळी होती हे माहितीये मला. अगं आई तू परत दादांच्या चुकांवर पांघरून घालतीयस. तुझे बाबा आता मंत्री होणार आहे. मग काय, मग मंत्री होणार आहे मी? मंत्री? ते मंत्री होण्या अगोदर मला काही गडबड नकोय. अगं आई पण गप्प बस, सांगितलं ना मंत्री होणार आहे मी आता. मग बरं, कोण तुझा तो मित्र? बोलव त्याला. नाही नको. अगं यांना काय घाबरायचंय? बोलव त्याला. नाही नको आता. तुझे बाबा गुंड असले तरी त्यांना गुंड म्हणत नाही, आमदार साहेब म्हणतात. असं तुला वाटतं? आता गेले असतील 10 वेळा जेलमध्ये, खाल्ला असेल कुत्र्यासारखा मार, पण कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच, कधी सुधारणार नाही. मग काय, जेलमध्ये जाणार नाही तर काय? काय काय चाललंय तुझं? अहो म्हणजे मला म्हणायचंय की मोठी माणसं जेलमध्ये नाही का जात? हा हा. मग मी पण मोठाच आहे. मी पण चांगल्या कामासाठीच गेलो होतो जेलमध्ये. मग माहितीये किती तीर मारलेत ते. एक बाई सुद्धा यांना बघून समोर येत नाही यांच्या. कोण कशाला समोर येईल? काय म्हणायचं काय तुला? अहो म्हणजे तुमचा दबदबा किती आहे ते सांगतेय. सगळ्याच बायका काही इज्जत काढत नाहीत, खूप बायका इज्जत करतात त्यांची, म्हणून तर त्या समोर येत नाही असं म्हणाले मी तिला. हो माहितीये ना मला, वेगळं सांगण्याची गरज नाही. तर माझं ऐक, घाबरू नको. मला जे काही सांगितलंय ते सगळं यांना सांग. काय सांगितलं? तुमच्याबद्दल काही नाही हे सांगितलं. नाही ना? मग सांग ना. सांग सांग. अगं बोल, मी आहे ना इथे. काय ते खरं सांग. काय खरं? अहो तुम्ही शांत राहा. बोल ग. बर, आज जे काय पहिल्यांदा तुम्हाला मी सगळं खरं खरं सांगते. काय खरं काय खोटं देवालाच माहित. झालं बघ. हा, हेच करायला आलो ना सगळं मुंबईत.
असं काय करतोयस तू? नसतं आवरलं तर कसं दिसलं असतं आणि हरीशला काय वाटलं असतं? त्याला काय वाटायचंय हा? आणि तू येईल तेव्हा ये. मला ना आता भूक लागली जराशी. मग मग काय, मग पहिले मला भूक लागली आहे. चहा करू? चहा नाही, चहा नको. चहाने ना भूक मरते. मला चहा नको, चहा नको. करते ना, आतमध्ये इंडक्शन पण आहे, 2 मिनिटात होईल. नाही पण मला चहा नकोच आहे पल्ले. खायला आम्ही बघतो कोण आहे. चहा नाही, चहा नको आम्हाला. जा जा जा. हो हो चहा द्यायला कोण आलंय? मग काय घ्यायला आलाय? हो नीट आहे, इज्जतीत राहायचं. चहा पिताना लय गोड वाटतंय आणि पैसे द्यायचं म्हणलं की जीवावर येते काय? कसला चहा? हे कसले पैसे? कसले? अहो 500 वेळा चहा पिला इथल्या माणसानं, नंतर देतो म्हणून जो काय गायब झाला ना तो अजून आलाच नाहीये. इथून ना मला आतून आवाज आला बोलण्याचा, म्हणून मी दार वाजवलं. मग काय, मला माझे पैसे पाहिजेत. पण तू नाही आहे आता घरात. तो असू नाही तर नसू, पण तुम्ही आहात ना, तुम्ही द्या. नाही द्यायचं आम्हाला पैसे. जा, काय करायचं करून घे. जा. हो हो दादा, द्या ना राव. गरीबाला असं कोणी छळतं का हो? तो मालक ना माझ्या पगारातून पैसे कापतो. द्या ना, द्या. एक मिनिट थांब. हे बघ, चालेल का हे? हो चालेल काय, पळेल. पळेल? मग पळ. थँक्यू बरं का. जा. तू हरीशची वस्तू त्याला का दिलीस? एक तर हरीश ना आपल्या घरात फुकट राहत होता. बिचारे या पोराचे पैसे पण बुडवत होता. आता स्वतःची वस्तू गेली ना, आता कळेल हरीशला काय असतं ते. मी काय म्हणते, बोल, काय बोलायचं ते बोल. हो हो मला 12वीला कमी मार्क्स पडले होते. लाज नाही वाटत ते सांगायला? मला माहित आहे ते. तेव्हाही तुम्ही हे असेच चिडला होतात. अहो असं ओरडू नका ना, सांगते ना ती. हो का? ठीक आहे, सांग काय सांगते ती. एकदा हाताची नख दातांनी खाल्ली होती, तेव्हा तर खूप मारलं होतं मला. तर नका काय खातात का कोण? मारणार नाही तर काय? एकदा बाहेरून यायला उशीर झाला तेव्हा तर आत्ताही जर उशीर आली ना तर तंगडी तोडून हातावर देईन. तुम्ही जरा शांत बसा. मी नाही बसणार शांत. मी म्हणते म्हणून. मंत्री व्हायचंय ना तुम्हाला, मग जरा शांत बसा. हा हा, मंत्री व्हायचं. बरं, काय सांगायचंय तुला सांग. आणि एकदा तर मी न अगं, किती रामायण सांगत बसलीयेस? मुद्द्याचं काय ते बोल ना. कसला मुद्दा? नाही, कसलाच नाही. जाऊ दे जाऊ दे. अगं सांग ना सगळं. त्या रात्री काय मेसेज केला होता? मेसेज? कुणाला केला होता? कसला मेसेज? अहो हिचं एका मुलावर प्रेम आहे. अहो असं काय करता? अहो दादा काय झालंय? दादा ती माझी गोळी आणा. हो. बेडरूम मध्ये गोळी आणा जाऊ नका. दादा दादा बरं वाटतंय ना तुम्हाला? एकदम बरं. काय नाव काय त्या पोराचं? कुणाचं? कुणाचं काय कुणाचं? तुझं ज्याच्यावर प्रेम आहे ना त्याचं. मग मला त्याला जाऊन भेटावं लागणार ना. तो काय करतो, कुठे राहतो, माझ्या पोरीला नीट सांभाळणार की नाही हे बघायला नको मला? दादा तो उत्तम बोलतो आणि तुम्हाला माहितीये तो खूप छान कविता पण करतो. कालिदास? नाही हरीश. तुम्हाला माहितीये का त्याने आजवर कितीतरी केलेली भाषणं त्याच्या तोंडपाठ आहेत. पाठांतर करून भाषण करतो? कसं का करेना, पण नेहमी पहिला क्रमांक मिळवतो.
ठीक आहे, त्याला भेटतो मग कळेलच ना सगळं. खरंच दादा? गेलं ते इंडक्शन चूल आता. मला सांग, 1,500-2,000 रुपयाची असेल ती चूल. आणि हा माणूस 500 चहा प्यायला. 500 चहा. 500 चहाचे किती रुपये होतं? बरं मला सांग, एवढा चहा कोणी पितं का? मला काय माहित? तुला काय माहित? तुलाच माहित असेल. तुझा तर मित्र आहे ना चांगला तो. असं तो चहावाला मुलगा असेल, हिशोब करून आला असेल. ए बाळा, कमॉन. कमॉन? कमी नसतं ते. मी काय बोललो? बोल. ए कमीन. नमस्कार. नमस्कार. काय कोण तुम्ही? मी इथेच शेजारी राहतो. वा, अभिनंदन. रघुनंदन. रघुनंदन माझं नाव. वा, मग पुढे? हरीश 2 दिवसासाठी म्हणून आमची कॉट इथे घेऊन आला होता. कॉट वॉट आपलं कॉट. कॉट ते नाही का, आपण याच्यावरती बसतो मग झोपतो. आपण झोपतो? काय बोलता तुम्ही? आपण कधी झोपलो? अहो ते नाही का, आपण त्याच्यावरती झोपतो. ही जी कॉट आहे ना, ती माझी आहे. काय ना, कालच माझी बायको ना गावावरून आली हो, आणि ह्याला मी शोधतोय तर ह्याचा पत्ताच नाहीये. दरवाजाला नेहमी कुलूपच. आज कुलूप दिसलं नाही म्हणून तडक आतमध्ये आलो ही कॉट घ्यायला. तुम्ही कशी काय तुमची कॉट त्याला असं वापरायला दिली? अहो मला वाटलं होतकरू मुलगा आहे हो, शिवाय परीक्षेची तयारीही करतोय. पण इथे तर बघतो काय, रोज आपला पत्ते कुटत बसलाय. अहो शेजार धर्म म्हणून केली हो मदत. ठीक आहे, पण नक्की तुमचीच कॉट आहे ना ही? हो मग तर जावा तिकडनं आत. गादी काढून घेतो. अहो गादी सकट कॉट माझी आहे बर का. हा चादर काढ आपली. चादर ते चादर आमचीच आहे. बरं, या लावा आत तिकडनं. या घ्या. दादा, त्याचं माझ्यावर आणि माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे. वा, छान सगळं छान. थँक्यू दादा. मला वाटलंच नव्हतं तुम्ही एवढे शांत बसून माझं सगळं ऐकून घ्याल. मला खूप भारी वाटतंय. तुला भारी वाटतंय ना? हो. मला पण भारी वाटतंय. बरं, राहतो कुठे तो कालिदास? हरीश. हा, त्याची एक रूम आहे. एक रूम आहे? हो, 24 तास पाणी आहे. मेडिकल, हॉस्पिटल, शाळा सगळं जवळपास आहे. शाळा? हो, म्हणजे आमचं उद्या लग्न झाल्यानंतर मुलं शाळेत जातील ना, जवळ नको का सगळं? सगळी व्यवस्था करूनच रूम घेतली. प्लॅनिंग. भाषणावर एवढी कमाई. तुम्ही पाहिलं का त्या पोराला? अहो तोच आला होता ना शूटिंगच्या लोकांना घेऊन. राहू दे. आमच्या पाया कशाला पडताय? त्या तुमचा आशीर्वाद मिळाला तर आमच्या संसाराची गाडी पुढे नाही ना म्हणतो. तिच्यावर प्रेम करावे अशी कधी कोणी मिळालीच नाही. पण जिच्यावर मनापासून प्रेम केले तिला ते कळलेच नाही असे कधी झाले तुमच्यासोबत? अच्छा. तो काय सर्र हुशार आहे. त्याला भेटलंच पाहिजे आता, भेटलंच पाहिजे. हो ना? हा, एक काम कर, तू फोन कर आणि त्याला लगेच इथे बोलवून. लगेच कशाला? लगेच नको ना. नाही, वेळ नको. बोलव त्याला, लगेच बोलव. नाहीतर नकोच लगेच. का? अगं अभ्यास करत असेल ना तो. परीक्षा चालू आहे आणि फोन बंद असेल त्याचा. परीक्षा काय? ठीक आहे, करू दे अभ्यास त्याला. त्याचा ऍड्रेस सांग बघू मला लगेच. हरीशचा ऍड्रेस हा सांगते. कासार वडवली, बघा. आता जावई बापूंना वाजत गाजतच घेऊन येतो मी. अगं बाई हो का? मग मी स्वयंपाकाची तयारी करते. करा स्वयंपाकाची तयारी करा.
आणि स्वयंपाकात काळ्या वाटाण्याची उसळ आणि वडे करायला विसरू नका. त्याची आता पुण्यतिथीच करतो.